नमस्कार मित्रांनो, आज 21 मे. राज्यात आजही बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे. राज्यात विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. अनेक भागात सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानापाठोपाठ दुपारनंतर जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. उकाडा आणि तापमानात देखील चढउतार बघायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळाला. मागील 48 तासामध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी जे तापमान होतं ते 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, नागपूर येथे 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान बघायला मिळालं. अकोला, जळगाव, अमरावती, वर्धा येथे 40 अंशापेक्षा अधिक, तर धुळे आणि गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या भागांमध्ये 39 अंशाच्या पुढेच तापमान बघायला मिळाले. विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे कमाल तापमानात बहुतांश ठिकाणी वाढ बघायला मिळाली असून उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढउतार सुरूच आहे. आज सकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर दुपारनंतर काही जिल्ह्यांना पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच हलका पाऊस बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता. त्यामध्ये मालेगाव, जळगाव या भागांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाडा दक्षिण भागामध्ये लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलका पावसाची शक्यता. इतरत्र ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलका पाऊस. तर दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. त्यामध्ये रत्नागिरी, सावंतवाडी, सांगलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये सकाळपासून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. दुपारनंतर राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागांना जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी इतरत्र हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. कोडोली, सांगली या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कराड, विटा, वडूज, सातारा, चिपळूण दुपारनंतर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे. दक्षिण भागातील जिल्हे पंढरपूर, सोलापूर या भागांना देखील जोरदार पावसाचा अलर्ट आहे. वादळी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळतील. सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये इंडी तसेच सदासाना, अक्कलकोट, अलंदा, उमरगा, पिनाकी, सांगोले, पंढरपूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज दक्षिण भागामध्ये, पुणे विभागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील इतर भागापेक्षा. तर एकदम कडेच्या दक्षिण भागातील जिल्हे आहे त्यामध्ये मराठवाड्यातील लातूर देखील आहे, धाराशिव देखील आहे, तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आज होण्याची शक्यता आहे दुपारनंतर. पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये दौंड, बारामती, पुण्याचा आसपासचा परिसर, करमाळा, इंदापूर या परिसरामध्ये. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी आज पाऊस आहे. सर्वत्र किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाही. नाशिकमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता. मध्यरात्री देखील मित्रांनो या दरम्यान पाऊस आहे तो राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये देखील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील सेम कंडिशन बघायला मिळेल. ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्यरात्री मराठवाडा आणि नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी या भागांमध्ये ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये, अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी मध्यरात्री आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.